नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 2 वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाने दोन्ही बाजूंच्या हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत, तर लाखो लोक बेघर झाली आहेत. युद्ध कधी संपणार याची जगभर लोक वाट पाहत आहेत, कारण युद्ध हे कोणालाच नकोय. आता युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात स्वित्झर्लंडमध्ये शांतता चर्चा आयोजित केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची कालच संवाद साधलाय. अमेरिका अरुणाचल प्रदेशला भारतीय क्षेत्र म्हणून मान्यता देते. येथे कोणत्याही प्रकारची घुसखोरी चुकीची आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सैन्य, नागरी घुसखोरी किंवा अतिक्रमण करून कोणत्याही भूभागावर दावा करण्याच्या एकतर्फी प्रयत्नांना आम्ही विरोध करतो, अशा शब्दात अमेरिकेने चीनला प्रत्यक्ष सुनावलंय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अरुणाचल प्रदेशात जाऊन सेला बोगद्याचं उद्घाटन केलं होतं. यावरून चीनने अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुन्हा दावा केला होता. यावरून अमेरिकेने आता वरील विधान केलंय. एलॉन मस्क यांचे ब्रेन चिप स्टार्टअप न्यूरोलिंक प्रोजेक्ट मोठी प्रगती करत असताना दिसते. मेंदूत चिप बसवण्यात आलेला रुग्ण केवळ आपल्या विचारांचा वापर करून ऑनलाईन चेस आणि व्हिडिओ गेम खेळू शकत आहे. या संदर्भात एक व्हिडिओ न्यूरोलिंकने शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका अधिसूचनेत आदेश दिले आहेत की 31 मार्च 2024 रोजी रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहतील. 2023-24 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सरकारला सर्व व्यवहारांचा हिशोब ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आरबीआयने हा निर्णय घेतलाय. भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. लिओ वराडकर यांनी वैयक्तिक आणि राजकीय पण मुख्यतः राजकीय कारणांमुळे आश्चर्यचकितपणे राजीनामा दिल्याचं म्हटलंय. फाईन गेल पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर वराडकर 2017 मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान झाले होते आणि ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान आणि आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान बनले होते. केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना पाठवण्यात येणारे विकसित भारताचे मेसेज त्वरित बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येणारे विकसित भारतचे मेसेज त्वरित बंद करावेत. सामान्य लोकांना हे मेसेज पाठवू नयेत असे आदेश आयोगाने दिलेत. मेसेज पाठवण्याप्रकरणी मंत्रालयाकडून आचारसंहिता अनुपालनाचा अहवाल मागवण्यात आलाय. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे पतंजली आयुर्वेदाच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात रामदेव बाबा यांना फटकारलं असून त्यांना स्वतः कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले. त्यानंतर आता पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल माफी मागितली आहे. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल ही समस्या गेल्या कैक वर्षांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवत आहे. अशा या समस्येशी 2 हात करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक संघटना काम करताना दिसतात. त्यापैकीच एक असणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार साधारणतः मागील दशकभराचा काळ जागतिक तापमान वाढीचे सर्व विक्रम मोडणारा ठरलाय. ब्राझीलच्या पुरातत्व संशोधकांनी 2000 वर्षांपूर्वीची कातळ शिल्पे शोधून काढली आहेत. त्यामध्ये मानवी पाऊलखुणा, दैवी जगतातील लोकांच्या आकृत्या तसेच हरणे, डुक्कर यांसारख्या प्राण्यांच्या आकृत्यांचा समावेश आहे. 2022 ते 2023 या काळात टोकॅन्टिन्स राज्यातील जलापाओ स्टेट पार्कमध्ये करण्यात आलेल्या 3 मोहिमांमधून हे संशोधन करण्यात आलं. दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवसायासाठी मुस्तफा सुलेमान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याविषयीची माहिती मुस्तफा सुलेमान यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवरून दिली आहे. चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील बलाढ्य कंपनी एव्हरग्रँडमध्ये $78 अब्ज महाघोटाळा उघडकीस आला असून हा चीनमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा ठरलाय. या घोटाळ्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. प्राप्त माहितीनुसार एव्हरग्रँडचे संस्थापक आणि चेअरमन शू जियाइन यांनी कागदोपत्री हेराफेरी करून कंपनीचा महसूल तब्बल $78 अब्ज वाढवून दाखवलाय. इंडोनेशियाच्या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर लाकडी बोट उलटल्याने सुमारे 50 रोहिंग्या निर्वासितांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. या बोटीतून सुमारे 150 लोक प्रवास करत होते. मच्छीमारांनी किमान 6 जणांना वाचवले आहे. या बोटीचा शोध घेतला जातोय. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह
व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेतील महागाईचा दर 2% इतका खाली आणण्याचे फेडरल रिझर्व्हचे उद्दिष्ट असल्याने व्याजदरात कोणतीही कपात करण्यात आली नाहीये. आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने मानधन न घेण्याचा निर्णय एकमताने घेतलाय. काटकसरीच्या उपाययोजनांसाठी बोलवण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये अनावश्यक खर्चाला आळा घालण्याच्या धोरणाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आलाय, असे पाक पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय. अभिनेता तुषार कपूरने अभिनयाबरोबरच चित्रपटांची निर्मितीही केली आहे. त्याच्या काही चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. निर्मात्या प्रेरणा अरोरा हिचा OTT चित्रपट डंक वन्स बिटन ट्विस शाय मध्ये मुख्य भूमिका तो साकारणार आहे. अजिंक्य नावाच्या वकिलाची भूमिका तो करतोय. हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होतोय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.